अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणार आहे आज देशमुख कुटुंबाच्या नशिबानं, या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं, राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेजच बाहेर आहे। ही खूप चांगली गोष्ट झाली। आता मात्र कोणाला सोडता येणार नाही। नसते अर्ज करत होते, एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते। मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये। जर जामीन झाली ना खंडणीतली किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते त्यांना सुटू देऊ नका। आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला, खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही। हे चॅलेंज आहे। म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे। मुळा जाळा सकट उखडून टाका, यांना ठेवू नका। एका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे काय राज्य चालतोय काय? त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका, कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आहे। आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडे दिवस। यातलं एक बी आरोप सुटला राज्यात बंद पाडून टाकणार आहे पुढे। हो झालीत नाहीत कसं? अरे सरकारनं त्यांच्या आहे ते टर्म एक, त्यांना काय कळत नाही का? आता मला एक सांगा बरं, तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे ते अटक झालेलं, त्याला काय गरज आहे एवढं प्रॉपर्टी? जितकी 2-4 कनिंग भरते बा पैसे,